आय कॉट यू असं दे ना. आय कॉट यू. अशी जानू खाते थांबत नाही, नॉनस्टॉप खाते. तर जान्हवीला खूप आवडलेलं आहे. म्हणजे विचार करू शकतात की तुमच्या मुलांना पण ते तितकंच आवडेल. सो मग काय जान्हवी, कशी होती पनीर आणि आलूची टिक्की? मस्त मस्त आहे ना. बनव खाऊन मला बोलता येत नाही. तर ही आहे माझी पनीर आलू टिक्की. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना, माझ्या सबस्क्रायबर्सना. मला खूप उत्स्फूर्त असं प्रतिसाद मिळतो आहे तुमचा, आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहताय, कमेंट्स करताय, त्याबद्दल खूप धन्यवाद. तर ह्या साहित्यावरून तुम्ही साधारण समजू शकता की ही सगळी पनीरची तयारी आहे. तर आज मी 2 प्रकारचं पनीर बनवणार आहे. एक आहे मसाला पनीर आणि दुसरं आहे प्लेन. तर चला बघूया. आता थोडंसं दूध हे गरम होत आहे, खूप गरम नाही करायचं आहे. आणि जे मसाला पनीर बनवणार आहे ते आधी आपण पहिल्यांदा बनवायला घेऊया. त्याच्यामध्ये जाईल पहिलं चिली फ्लेक्स, त्यानंतर ही धणे पावडर पण थोडी टाकते, मग जाईल जिऱ्याची पावडर. जे मसाले, जे फ्लेवर आहेत तुमच्याकडे ते तुम्ही ॲड करू शकता. हे त्या दिवशी मी घरी बनवलेला छोले मसाला तो आहे माझ्याकडे थोडा, टेस्टसाठी मी हाही टाकते. त्यानंतर हे आहेत मिक्स हर्ब्स आहेत माझ्याकडे, ते मी टाकलेत. आणि हे आहे कसुरी मेथी. हे जरा असं ढवळूया. पनीरला तशी स्वतःची चव नसते, त्यामुळे हे मसाले टाकले ना तर त्याची चव ॲड होते. सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला, पनीर बनवण्यासाठी किंवा हे दूध फाडण्यासाठी हा लिंबाचा रस खूप गरजेचा आहे. तर आपण हा लिंबाचा रस टाकूया. मी चिमूटभर मीठ पण त्याच्यात ॲड करणार आहे. मी पनीरला एक टेस्ट पण येते. त्याला दूध फाटायला ठेवलंय, जरा ढवळते, तुम्ही पाहताय. हे बघा होत आहे. थोडं अजून जरा उकळू दे. हे दूध फाटलेलं आहे, याचा अर्थ आपलं हे पनीर आता तयार झालेलं आहे. आपण हे गाळायला घेऊया. हे घरच्या घरी पनीर बनवा. आता सध्या बाजारात डुप्लिकेट किंवा मिक्स काहीतरी असलेलं पनीर मिळतं, त्यामुळे हे खूप सोपी रेसिपी आहे. तर हे घरी बनवा. पनीर बुर्जी करायच्या आधी 5 मिनिटच आधी तुम्ही असं दूध फाडलं आणि त्याची बुर्जी बनवली तर ती खूप मस्त एकदम टेस्टी लागते, फ्रेश पनीरची. आता मी गॅस बंद केलेला आहे, तुमच्या समोरच करते हे सगळं. आणि आता आपण याच्यामध्ये ओतूया. इथे मी हे माझं कापड ठेवलं आहे, चांगलं स्वच्छ कापड घ्यायचं आहे एकदम. त्याचसाठी वापरणारं कापड आपण घ्यायचं आहे. हे असं पनीर चांगलं हे दाबून घ्यायचं आहे आणि याची एक पोटली बांधून याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवायची आणि हे थोडा वेळ सेट होऊ द्यायचं. हे बघा, त्याला असा आकार येण्यासाठी मी त्याला असं थोडं पसरवलं आहे त्या कपड्यामध्येच. हा पोलपाट ठेवला आहे, त्याच्यावर हा खलबत्ता ठेवला आहे. हे एवढंही वजन पुरेसं आहे. आली सिंधू, मी फोन करत होते तुला की थोडंसं लेट ये, पण आता आली आहेस ना तर ये. हे बघ मी काय करते आता. हे बघ, हे मगाशी मी मसाला पनीर बनवलं आहे. आता तुझ्या समोर बघ, हे मी साधं पनीर बनवते. दुधामध्ये ना हा लिंबाचा रस टाकायचा आणि थोडंसं हे मीठ टाकायचं आणि त्याला ढवळायचं. मग हे जे दूध फाटेल ना, हे बघ फाटलं की नाही. हा झालं, पनीर आपलं रेडी आहे. आता याच्यात थोडं साधं पाणी एकदा घालते आणि एकदम थंड गार पाणी घालायचं. पहिलं गार पाणी घालूया आणि मग साधं पाणी घालूया. आता हे बघ, हे असं जरा पाणी काढून काढायचं. आता जसं आपण ही एक पोटली तयार केली आहे तशी ही एक केली आहे. आता हे आहे एक मसाला पनीर आहे आणि एक हे आहे साधं पनीर. ओके, तर ह्याच्यावर मी दोन्हींवरती पण असं हे जड म्हणून आता हा पोळपाट ठेवते आणि हा खलबत्ता ठेवते. जे सिंधू असताना मी पनीर केलं होतं ते हे बघ असं झालंय. हे पनीर हा कसं झालंय बघ. हे बाजारातून आणतात तसंच आहे की नाही. हे आहे मसाला पनीर आणि हे आहे साधं पनीर. मस्त आहे की नाही. हे बघ, तर आता हे पनीर आहे, हे एकदम फ्रेश आहे, आपलं घरचं बनवलेलं, भेसळयुक्त पनीर नाही, त्यामुळे खायला एकदम सेफ. तर आता आपण काय करूया माहिती आहे, हे पनीर तर बनवलं. हां,
आपण याची बनवूया आलू पनीर टिक्की. हे बघ, याच्यात किसलेलं गाजर आहे, हे पनीर घालते मी आता याच्यामध्ये, आणि इथे मी हा बटाटा उकडून स्मॅश करून ठेवलेला आहे तो घेते. कोथिंबीर घालते मी, जरा भरपूर घेतली आहे कोथिंबीर, आणि दांड्यासकटच घ्यायची. हे बघ, हे आलं लसूण असं ठेचून घेतलंय, आणि हा मसाला घेतलाय, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, थोडीशी काळी मिरी पावडर आणि हे मीठ. आता हे मिक्स करताना थोडंसं हे बेसन घेऊन मी असं हे पीठ मळणार आहे. बेसन पण खूप नाही घालायचं या, ते फक्त त्याची बाइंडिंग झालं त्याचं. हे बघ, छान झालं की नाही गोळा. आता ह्याच्या छोट्या छोट्या मी टिक्की बनवते. शेप पण बनवलं, एक दोन बनवले. हार्ट. आई झालं का पॅटीस? भूक लागली ना? हो. बघूनच बघ. हे बघ, हे असे सगळे व्यवस्थित तयार केलं आहे मी आता. हे आपलं ब्रेड क्रम आहे आपल्याकडे घरी. ह्या ब्रेड क्रममध्ये असं घोळवायचं त्याला आणि शॅलो फ्रायला ठेवून द्यायचं. ब्रेड क्रम थोडा कमी होता, मग मी काय केलं, रवा ॲड केला. हे थोडंसं बारीक गॅसवर आता होऊ दे. थोडंसं मी असं थोडं तेल लावते. हे ओव्हनमध्ये टाकता येतं का? हो, मग काय. पण अजून ओव्हनमध्ये मी फारसं काही पदार्थ बनवलेच नाही आणल्यापासून. आणि एअर फ्राय पण करता येईल. एअर फ्राय पण करता येतं, पण ते आपल्याला शिकायला लागेल. असतं ना. हो, हे तू आता ह्याला पलटी मारायची. कसं दिसतंय? मस्त छान दिसतंय ना. माझ्या काही सबस्क्रायबर्स ना, त्यांनी सांगितलंय की तुमचे आम्ही फक्त व्लॉगच बघायचे का, तुम्ही आम्हाला टेस्टला काही आणणार नाही. हा, म्हणजे सबस्क्रायबर्स म्हणजे तुझे फ्रेंड्स असतील. येस, पण ते आवर्जून माझे कुकिंगचे व्हिडिओज बघतात आणि इन्स्पायर पण झालेत त्यातले काही जण, की अरे वा वा छान, आम्ही पण बनवलं असं वगैरे पण सांगतात मला. टेस्टसाठी मी आज त्यांच्यासाठी घेऊन जाणार आहे संध्याकाळी. तर बघूया, त्यांच्याकडून पण रिव्ह्यू घेऊया. काय सुंदर दिसत आहेत माहितीये का, आणि तेवढ्याच त्या टेस्टी पण झाल्या. मस्त आहे ना. हो. येस, बनवायला एकदम झालं, एकदम लवकर लवकर झाले की नाही. किती मिनिटात झालं बघ, अर्धा तासाने रेडी झालं. हो, हे इतकं छान आहे. चल मी तुला भरवते थोडं, जान्हवी खाऊन बघ. कसं आहे? मस्त. मी खाऊन बघू. ते लग्नात ते पॅटीज नसतात का, तसं लागतंय, पण भारी आहे, बेटर आहे. काय आहे बेटर म्हणजे काय? म्हणजे चांगलं आहे त्याच्याहून. ते काय खराब थोडे असतात. नाही, पण म्हणजे तो मेन्यू तिथेच असतो म्हणून पॅटीज वाला. तर मग जान्हवी आता क्लोज करूया, एंड करूया व्हिडिओला. व्लॉग आता व्लॉग आम्ही एंड करतोय. मी करते. तर हा होता माझा आजचा व्लॉग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल जस्ट नेहाज डेली ब्लॉग. तर अशा छान छान रेसिपींसाठी, घरगुती आणि सोप्या, मुलांना आवडतील, घरातल्यांना आवडतील अशा सोप्या छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी टाकलेले सगळे व्हिडिओ पहा. थँक्यू सो मच. मी खातेच आहे. खरंच खूप अमेझिंग झालं आहे. तुम्ही नक्की करून बघा. कसं आहे? हा, आता मीच सांग बरं. एक नंबर आहे ना. मी आज रेसिपी टाकल, म्हणजे जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा मी हे टाकणार आहे. एक नंबर आहे. थँक्यू.